पोहोचलो आमच्या हॉटेलला. ए पंखा का लावलायस? चालू झालंय. अच्छा, दोन रूम घेतलेत. एक आहे 3 बेड आणि एक आहे 4 बेड. रूममध्ये आली आहे, सो आता थोडंसं बेटर फील होत आहे. पण आता मी आहे ना जॅकेट घालणार आहे. माझं जॅकेट वेअर करते आता मी. गाईज आता इथून कसारा घाट चालू झालेली आहे आणि आय थिंक सो हा रस्ता आता थोडासा बेटर झालाय. लास्ट टाइम आलेलो तेव्हा थोडासा वेगळा होता, आता थोडा वेगळा आहे. आणि हा आहे समृद्धी मार्ग. आम्ही या रोडने आज आलो कारण की आम्हाला लवकर सुद्धा पोचायचं आहे. आणि ज्या लोकांनी या रस्त्यावरून ट्रॅव्हल केलं असेल या रोडवरून त्यांना माहीत असेल की हा खूप छान आहे रोड जो आहे तो एकदम स्ट्रेट रोड आहे. कसारा घाट संपल्यानंतर हा लागतो समृद्धी मार्ग. या रोडने जर का तुम्ही आलात तुम्हाला 1 आवर फक्त स्ट्रेट जायचं आहे आणि नंतर लगेच शिर्डी लागेल तुम्हाला. सो या रोडनेच आम्ही आलो. बघू शकता गाईज एकदम स्ट्रेट रोड आहे. सो एकदम इझिली जाऊ शकता तुम्ही. इन केस तुम्ही प्लॅनिंग करत असाल यायचं बाय कार तर तुम्ही या रोडने नक्कीच येऊ शकता. मग मम्मी स्पीड वाढवला 100वर घे. नको 100च्या पण पुढे गेला तर नको काय केला केला वाव, दिस इज समथिंग लाईक टनल. पण एकदम छोटासाच टनल आहे हा आणि खूप ब्युटिफुल टनल आहे. हा झोपलाय आणि चष्मा वगैरे लावून ठेवलाय. आता उठला वाटतं. नाही उठला होय. कंपनी द्यायची तर झोपतोय. गाईज तुम्ही बघू शकता इथे आहेत पवनचक्की. आय डोंट नो इफ यू कॅन सी ऑर नॉट बट मी ते सर्कल करून तुम्हाला दाखवलं आहे. सो इथे खूप मोठ्या मोठ्या पवनचक्क्या आहेत. आता रात्र त्यामुळे दिसत नाही आहे पण उद्या आम्ही जेव्हा येऊ मुंबईला निघू येण्यासाठी दुपारी तेव्हा मी तुम्हाला क्लिअरली दाखवेन. आता लागते थंडी. विंडो ओपन केल्यावर आता सगळे जागे झालेत गाईज कारण की आता विंडो ओपन केली आहे. सो थंडी लागते आम्हाला. ऍक्च्युली लागते आता थंडी. आता वाटतं 13 डिग्री आहे. बंद केली वाटतं. किती डिग्री आहे आता इकडे? 13 डिग्री. अजून पुढे गेल्यावर अजून थोडं कमी होईल मला वाटतं. मागे 11 डिग्री कुल्फी झाली आता जेव्हा उघडलेली विंडो. अशीच आपण गेलो होतो ना. श्रद्धा सपुरी इथे जायचं ना आपल्याला उद्या. आपण इथून जातो आतमध्ये. हा मग हे 40 मिनिट्स आपण आलो तेव्हा कुठं उभं राहिलो होतो. इकडेच ना कुठे उभं राहणे आणि मग परत असे रिटर्न गेला. गाईज आम्ही पोचलोय आता शिर्डीला.
आणि आमचं हॉटेल इथून मंदिरापासून थोडंसं पुढे आहे, थोडंसं म्हणजे 1.5 किलोमीटर्स थोडं पुढे आहे. सो आता आम्ही चाललो आमच्या हॉटेलवरतीच. भरपूर हॉटेल्स आहेत इथे आणि सिरियसली गाईस खूप भारी वाटतं इथे येऊन, शिर्डीला येऊन. म्हणजे आता रात्रीची वेळ झालेली आहे, समथिंग 12:15 12:30, बट खूप अमेझिंग वाटतंय. म्हणजे एकदम रिफ्रेशिंग फील होतं इथे येऊन. आमचं हॉटेल 1-1.5 किलोमीटर लांब आहे मंदिरापासून. स्वतः आम्ही हॉटेललाच चाललोय. फायनली आलं आमचं हॉटेल आता. चला, थंडी लागते. गाईज आम्ही पोचलो आमच्या हॉटेलला फायनली आणि खूप जास्त थंडी लागते, लेट मी टेल यू खरंच. आणि हे आमचं हॉटेल आहे इथे. इफ यू कॅन सी, एक सेकंड, या सो दिस इज हॉटेल श्री गोविंद. आणि याच्याच बाजूला तिथे एक हॉटेल आहे, आय थिंक सो हॉटेल साई गोविंद. पण आमचं जे हॉटेल आहे ते हे आहे हॉटेल श्री गोविंद. थंडी लागते ना मम्मी? लागते ना आता? खूप जास्त थंडी लागते. तुला नाही लागत आहे? जास्तच लागते मला थंडी. चला लवकर, लिटरली मी कापते. खूप थंडी लागते. आय एम शिवरिंग गाईज. ते कापते, शिवर होते. 12 डिग्री ना? हा. इकडून आहे. मॅनेजर असेल. मला बोलायला पण नव्हतं, एवढी थंडी लागते. हीटर चालू करा. चला आलोय फायनली आम्ही गाईस. शिवर पण होते आणि असे पूर्ण तोंड मला एवढी थंडी आहे. काही लोकांना लागत नाही एवढी थंडी, पण ट्रस्ट मी मला खूप थंडी लागते. आणि काही सिरियसली इकडे 13 डिग्री टेम्परेचर आहे. अरे आलं चला आम्ही आलोय गाईस वरती. आणि मी थोडा हळू बोलते कारण कुठले पण काय की वरती असेल 208 तिकडे असेल. सो तुम्ही बघू शकता इथे रूम्स आहेत. म्हणून पण मी थोडंसं हळू बोलते कारण की दुसरे लोक पण इथे रूममध्ये असणार. सो त्यांना डिस्टर्ब व्हायला. 207 208 पण नाही हा त्यांचा आहे. हा त्यांना दे ट्रिपल बेड. आपल्याला 4 बेडचं आपलं 207. सो गाईज हा आम्ही 2 रूम बुक केलेत. सो हा एक रूम आहे आणि एक तो समोरचा रूम आहे 207 वाला. पण हा 3 बेडचा आहे, तुम्ही बघू शकता. सो इथे म्हणजे
माझा भाऊ वहिनी आणि दुसरा एक भाऊ माझा जो बसने येणार आहे तो इथे राहायला आल्यावरती. आणि बाकी समोरचा जो रूम आहे तो 4 बेडचा आहे. सो तिथे आम्ही आता चाललो आहे. 3 बेडचा आहे. पंखा लावलास पंख्याचे ते नंतर स्वतःच लावलास आणि तुम्ही इकडे येतो ना. कुठे इथे नाही आहे. ऑटोमॅटिक चालू झालं ते. अच्छा हा एक आहे. हा दुसरा रूम आहे. तो एक दुसरा रूम आहे आमचा. हे 2 रूम आमचे आहे. आणि हा नाही आहे. मी चुकून तुम्हाला हा बोलली. वाह पंखे बी खतरनाक खतरनाक. लगेच चावी काढली 1 सेकंड मध्ये. इथे 4 बेड आहे ना. हां इथे 4 बेड आहे. मोठं आहे. दिस इज वॉशरूम 4 बेड. सो गाईज जसं की तुम्ही बघू शकता आम्ही पोचलो आहे आता रूमवरती. आणि हे आहे आमचं. आम्ही 2 रूम घेतलेत. एक आहे 3 बेड आणि एक आहे 4 बेड. सो इथे 4 बेडमध्ये आम्ही 4 जण राहणार आहोत. मी माझा भाऊ वहिनी आणि मम्मी. आणि तिकडे आहे 3 बेडचा रूम. सो तिथे माझा एक भाऊ वहिनी आणि नंतर माझा जो भाऊ येईल तो राहील. सो तुम्ही बघू शकता रूम असा आहे. थोडं तुम्ही बघून घ्या. येस. आणि इथे डबल बेड आहे. तिथे डबल बेड आहे. आणि मोठा आहे रूम. स्पेशियस आहे. इथे एक कबडसुद्धा भेटलं आपल्याला. आपलं जे स्टफ आहे ते ठेवण्यासाठी. आणि इथे आहे वॉशरूम. आणि इथे आहे एक मिरर. मी तुम्हाला होम टूर नंतर होम टूर नाही, मी तुम्हाला हॉटेलचं रूम टूर नंतर देते, म्हणजे उद्या देते इफ इन केस मला टाईम भेटला तर. नाही तर मग तुम्ही आता जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ते तुम्हाला समजूनच जाईल. सो तुम्हाला डिटेल वगैरे जर का पाहिजे असेल की कितीला आम्हाला हे रूम अवेलेबल वगैरे झालं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मी नक्कीच त्यावरती एक व्हिडिओ बनवेन. सो आता एवढा पुरतं ठीक आहे एवढं इन्फॉर्मेशन. आणि मला खूप थंडी लागते. म्हणजे खाली तर लिटरली मी एवढी शिवर करत होती आणि लिटरली माझे दात वगैरे वाजत होते, एवढी थंडी लागत होती मला. पण आता मी रूममध्ये आली आहे. सो आता थोडंसं बेटर फील होतं आहे. पण आता मी आहे ना जॅकेट घालणार आहे. माझं जॅकेट वेअर करते आता मी आणि सरळ झोपते. कारण की मग उद्या सकाळी लवकर पण उठायचं आहे आम्हाला. आणि आता आमच्याकडे टॉवेल अवेलेबल नाही आहेत. सो आम्ही सांगितलं त्यांना आणायला, तर ती आता घेऊन येणार आहेत आमच्यासाठी टॉवेल्स. आणि बस थोडंसं फ्रेशनअप होते, हातपाय धुवून घेते आणि नंतर मग लगेच झोपू आम्ही. कारण की उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि मंदिरात पण जायचं आहे आम्हाला. सो मम्मी इथे झोपली पण लगेच. मम्मी झोपले कुठं? वाटतंय कसं वाटतंय? बरं थंडी लागते. शिर्डी लावून छान वाटते. थंडी लागते. थंडी गाईज सिरियसली खूप जास्त थंडी आहे त्या. खूप जास्त. बघा नको फॅन, थंडी लागते. आणि हा बोलते की फॅन पाहिजे तर लाव. एसी लाव. नॉन एसी आहे ना? नाही, हे विथ एसी रूम आहे. ओके, हे विथ एसी रूम आहे. गाईज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर का तुम्हाला सगळे डिटेल हवे असतील की रूमची प्राईस वगैरे कशी आहे, म्हणजे काय आहे, काय प्राईजला रूम भेटलं आहे. सो इन केस तुम्हाला सगळी डिटेल हवी असेल मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवेन. पण कमेंट करून मला सांगा, ठीक आहे? सो आता मी फ्रेशनअप होऊन घेते आणि मग तुम्हाला येते मी पटकन. तो येईल ना सुयोग येईल ना? हां, हे आपले 4. हां बरोबर आहेत. चला आमचे टॉवेल्स आलेले आहेत गाईज. बघू शकता तुम्ही इथे ब्लॅक कलरचे टॉवेल्स आहेत. कुठे ठेवतोय? सो चला आता मी दार लावून घेते. लॉक कर दार. तर आमचे टॉवेल्स सुद्धा आलेत गाईज. हां ठेवते. सो मी आता पटापट फ्रेशअप होऊन घेते आणि मग जॅकेट घालते. मला खूप थंडी लागते. मी आलेली आहे आता म्हणजे हातपाय माझे वॉश करून. आणि आता मी घालते जॅकेट कारण की खूप थंडी आहे.
सो आणि पाणी पण जे येत होतं ना, खूप थंड पाणी येत होतं. सो आता मी जॅकेट घालते आणि आम्ही आता झोपतो. मग सकाळी लवकर उठायचे आणि आम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये. सो आंघोळ वगैरे पण घ्यायची आहे सकाळी लवकर उठून. सो आता मी जॅकेट घालते पटकन. टू मच थंडी. मगाशी एवढी वाटत नव्हती थंडी आम्ही जेव्हा तिथे होतो तेव्हा. आणि मे बी आम्ही कारमध्ये होतो म्हणून एवढं जास्त थंडी वाटत नव्हती, कारण की कारमध्ये आम्ही AC पण बंद करून ठेवलेली त्यामुळे. पण जेव्हा इथे आल्यावरती बाहेर उतरलो ना, तेव्हा कळलं की ॲक्च्युअलमध्ये थंडी आहे. आणि लिटरली मी शिवर करत होती आणि माझे दात वगैरे पण वाजत होते. चला गाईज, लाईट्स मी ऑफ केल्यात आता आणि फक्त हे डीम लाईट ठेवलंय. गुड नाईट बोल मम्मी. गुड नाईट. गुड नाईट बोल. गुड नाईट. चला गुड नाईट. उद्या भेटूया आपण. आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते आणि उद्या मी नवीन व्लॉग चालू करेन. सो हा जर व्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आपण भेटूया उद्या. बाय बाय.